प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। जगातला कुख्यात रेपिस्ट जेफ्री एपस्टीन याच्या फाईलवरून सध्या संपूर्ण जगामध्ये एक काहोर माजलेला आहे। संपूर्ण जग खडबडून जागं झालेलं आहे। या बलात्काराच्या यादीमध्ये भल्या भल्यांची नावं आलेली आहे आणि जे भल्या भल्यांची नावं आली त्यांचे विकृत चेहरे जगासमोर आलेले आहे। दुर्दैवानं आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याचं नाव सुद्धा या बलात्काराच्या फाईल मध्ये आलेलं आहे। ज्याला क्रिकेटचा देव मानला जातो त्या सचिन तेंडुलकरचं देखील नाव त्या यादीत त्या फाईल मध्ये आलेलं आहे। अर्थात तरी सुद्धा तो भारतरत्नच राहणार आहे, तसं भारतरत्न काही कोणी काढून घेणार नाही। तसेच आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याला देखील इथली मीडिया जाब विचारणार नाही। उलट त्यांचे गुणगानच करण्यात येईल, त्यांची स्तुती त्यांची आरतीच गाण्याचं काम इथली मीडिया करणार आहे, काही सन्माननीय अपवाद वगळता। असे जरी असलं तरी राहुल गांधी भारताचे विरोधी पक्ष नेते, उच्च विद्याविभूषित विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मात्र लोकसभेमध्ये संसदेमध्ये एकाकी किल्ला लढवताना आपण पाहतो। त्यांनी मोदीला आणि मोदीच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला घाम फोडलेला आहे। राहुल गांधींच्या एकाही प्रश्नाचं उत्तर सत्ताधाऱ्यांकडे नाहीये। ते चर्चेतून पळ काढतायत। भारताच्या प्रधानमंत्र्यावरती पहिल्यांदा अशी वेळ आली की त्यांना संसदेतून पळ काढावं लागला, त्यांना पळावं लागलं। ही भारताच्या प्रधानमंत्र्याची नामुष्की भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर कधीही अशी नामुष्की कोणत्याही प्रधानमंत्र्यावरती आली नव्हती। नरेंद्र मोदी ज्यांना म्हणजे बोलण्यामध्ये तरबेज मानला जाते, त्या नरेंद्र मोदींना देखील गप्प राहावं लागलेलं आहे। मित्रांनो ह्या सगळ्या हा किल्ला जो राहुल गांधी लढवत आहे, बौद्धिक पद्धतीवर, बौद्धिक पातळीवरती, वैचारिक पातळीवरती राहुल गांधी जो किल्ला लढवत आहे, त्या राहुल गांधींचे कौतुक साक्षात बाबासाहेबांच्या नातवांनी प्रकाशजी आंबेडकरांनी केलेला आहे। राहुल गांधींची पाठ प्रकाशजी आंबेडकरांनी थोपटलेली आहे। प्रकाशजी आंबेडकरांनी राहुल गांधींचं कौतुक केलेलं आहे। राहुल गांधींचं कौतुक करताना प्रकाशजी आंबेडकर म्हणतात की राहुल गांधी जे संसदेमध्ये लढाई लढत आहे ती अतिशय म्हणजे दखलपात्र अशी लढाई आहे आणि कौतुकास्पद आहे। त्यांनी घेतलेली भूमिका ही कौतुकास्पद आहे। परंतु प्रकाशजी आंबेडकर पुढे असंही म्हणतात की राहुल गांधीची लढाई संसदेमध्ये लढत आहे, ती लढाई ही खरं पाहता आम भारतीयांची आहे, तमाम हे सर्वसामान्य भारतीयांची ती लढाई आहे। त्यामुळे भारतीय नागरिकांना सोबत घेऊन या देशामध्ये एक मोठं आंदोलन उभं करण्याची जबाबदारी देखील आता राहुल गांधींची आहे। राहुल गांधींनी आता पुढाकार घेतला पाहिजे। त्यासाठी त्यांनी भारतातल्या सर्व पुरोगामी विचारसरणीच्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन एक मोठी आघाडी उभी केली पाहिजे आणि या एपस्टीन फाईल मध्ये ज्यांची ज्यांची नावं आलेली आहेत त्यांना सगळ्यांना घरी बसवण्याकरता जाब विचारण्यासाठी जन आंदोलन केलं पाहिजे। या जन आंदोलनाची भूमिका आता राहुल गांधींनी घ्यावी, कारण या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ह्या देशाची अवस्था इतकी बिकट करून ठेवलेली आहे। एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिकेचा गुलाम आमच्या देशाला त्यांनी करून ठेवलेला आहे। डोनाल्ड ट्रम्पनं म्हटलं तर तेच आमचा नरेंद्र मोदी ऐकतो। ट्रम्पनं म्हटलं रशियाकडून तेल घ्यायचं नाही, आमचे मोदी मान हलवतात, ओके नाही घेत। शेतीमाल आमच्याकडून घ्यायचा, मोदी मान हलवतात, ओके तुमच्याकडून घेऊ। बाजूच्या बाहेरच्या देशांवरती ते 0% टॅरिफ लावत असताना आमच्या देशावरती त्याच मालावरती 18% टॅरिफ लावतात, तरी आम्ही मौन बाळगतो।
म्हणजे पूर्णपणे ट्रम्पच्या हातातलं बाहुलं आमच्या देशाचा प्रधानमंत्री बनलेला आहे. ट्रम्प बोले मोदी डोले असा हा प्रकार आहे. अशी कोणती नस आहे ट्रम्पच्या हातामध्ये मोदीची की ती नस बरोबर ट्रम्प दाबतात आणि मोदी तसंच ऐकतात. त्यामुळे आता यांना प्रश्न विचारावाच लागेल, मोदींना याचे उत्तर द्यावंच लागेल. त्यासाठी जन आंदोलन हे उभं करावं लागेल आणि राहुल गांधींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा असं प्रकाशजी आंबेडकरांनी जाहीर आवाहन केलेलं आहे. त्यासाठी राहुल गांधींना आणि काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे खरगे, त्यांना सुद्धा मल्लिकार्जुन खरगे, त्यांना सुद्धा प्रकाशजी आंबेडकरांनी एक पत्र लिहिलेलं आहे. बघूया राहुल गांधी पुढाकार घेतात की नाही, देशव्यापी आंदोलन उभं करतात की नाही. कारण एपस्टीन सारख्या रेपिस्टच्या फाईलमध्ये आमच्या प्रधानमंत्र्याचं नाव येणं ही आमच्या देशासाठी अतिशय लाजिरवाणी आणि शर्मेची बाब आहे. भले त्याची लाज इतरांना वाटणार नाही, सत्ताधाऱ्यांना वाटणार नाही, त्याची शरम वाटणार नाही, परंतु आम्हा भारतीयांना शर्मेनं मान खाली घालावी लागत आहे. यासाठी देशव्यापी आंदोलन राहुल गांधी करतात की नाही येणारा काळ सांगेल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.